नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांचे स्वागत, महाप्रसाद, टॉवेल व रेनकोटचे वाटप. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ज्ञानोबा माऊली नेवासा पालखी व संत निवृत्ती महाराज पालखी यांचे अहिल्यानगर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी बांधवांसाठी महाप्रसाद, टॉवेल तसेच रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा सेवाभावी उपक्रम माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास ॲडव्होकेट सचिन भाऊ जगताप, माणिक विधाते सर, डॉक्टर हर्षवर्धन तनवर, उद्योजक आशिष शेठ पोखरणा, गोरख शेठ पडोळे, संतोष ढाकणे, सागर गुंजाळ, सूरज खोतकर, महेंद्र उपाध्ये, विशाल शेठ पवार, योगेश खताळ, श्री गराडे, अनिकेत चव्हाण, निलेश ससाने, शिवतेज भागा नगरे, स्वप्नील भोरे, ओंकार आव्हाड, मिलिंद शिंदे तसेच सहमित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे म्हणाले की माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांनी दिलेला तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश आम्ही कृतीतून जपण्याचा प्रयत्न करत आहोत. वारकरी संप्रदायाची सेवा करणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून भविष्यातही असे सामाजिक व सेवाभावी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येतील. कार्यक्रमात उपस्थितांनी वारकरी बांधवांना शुभेच्छा देत विठ्ठल नामाचा जयघोष केला. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.